आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रणय फुके. सर, काय सांगाल? आत्ता हल्ली अधिकारी ही सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह झालेली आहेत. त्या संदर्भातही तुम्ही आज तारांकित प्रश्न सभागृहामध्ये मांडला होता. एकूणच त्याविषयी काय सांगाल? बघा, ॲक्टिव्ह झाल्यास काही गैर नाही, पण ज्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर किंवा दुरुपयोग किंवा अतिवापर ज्या प्रमाणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये मागील अनेक वर्षापासून होत आहे, त्यावरती कुठेतरी निर्बंध आले पाहिजे. ज्या प्रकारे रील्सच्या माध्यमातून स्वतःला ग्लोरिफाय करण्याचं, स्वतःवरती गोगाव करण्याचं जे काम अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा गैरसमज होत आहे आणि त्या गैरसमज पसरवण्याचं काम हे अधिकारी करत आहे. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांच्या संदर्भात, या सगळ्यांच्या सोशल मीडियाच्या वापराच्या संदर्भात एखादा कायदा तयार झाला पाहिजे. या संदर्भातली मागणी मी लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये मांडली आणि त्याचं उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या सांगितलं की हे सगळं गैरप्रकार कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांनी तिची कबुली दिली आणि पुढच्या 3 महिन्यात या संदर्भातला कडक कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून आणणार आहे आणि या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई त्या माध्यमातून होणार आहे. कशा प्रकारची कारवाई होणार आहे? ते कायद्याचं काय स्वरूप असणार? नाही, निश्चितच आता पुढच्या 3 महिन्यात त्या संदर्भातला कायदा बनणार आहे, नियम बनणार आहे आणि या संदर्भात काही विधानसभा आणि विधान परिषदच्या सदस्यांनाही त्या समितीत घेऊन त्या मजबूत असा एक कायदा तयार करणार आहे. अधिकाऱ्याने सोशल मीडिया वापरणं, रील्स काढणं, याच्यामध्ये गैर काही किंवा चुकीचे काही असाही विचार येऊ शकतो पुढे? नाही, बघा, असं आहे की या माध्यमातून रील्स जर तुम्ही बघितलं तर अनेक गल्लोगल्ली पोलीस युनिफॉर्ममध्ये कॉन्स्टेबल असणार, PSI असणार, PI असणार, DCP असणार, हे या प्रकारचा वावर करतात आहे की जसं की ते सिंगम आहे आणि ते सरकारच्या विरोधात आहे किंवा या प्रकारचं ते सगळं त्यांची वर्तणूक आहे आणि कुठेतरी आम्हीच ही सरकार चालवतो की आम्हीच या सगळ्या यंत्रणा ही सिस्टीम चालवतो असा एक गैरसमज सामान्य नागरिकांमध्ये होता आहे आणि म्हणून कुठेतरी हे बंद झालं पाहिजे. हे होते प्रणय फुके. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.